मुळात गुंतवणूक आणि सेव्हिंग यातला फरकही आम्हाला समजून सांगा. जर आपण दोन गोष्टी वेगवेगळ्या पाहिल्या तर पहिली गोष्ट येते बचत. जर बचत झाली तर गुंतवणूक होईल, नाहीतर गुंतवणूक होणार नाही. सगळ्यात पहिलं तर गृहिणींनी काय केलं पाहिजे की आपला इमर्जन्सी फंड हा वेगळा काढला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर त्यांना महिन्याला घर खर्चासाठी 5,000 रुपयाची गरज असेल तर त्यांच्याकडे पुढच्या 6 महिन्याचं इमर्जन्सी फंड हा असला पाहिजे. जर त्याची तयारी झाली की त्यानंतर मग आपण गुंतवणुकीकडे जाऊ शकतो. अच्छा. जेव्हा आपण एखादा मार्ग पकडतो तो मला 200 किलोमीटर जायचं आहे, पण जेव्हा 100 किलोमीटरवरती आपण पोहोचतो तेव्हा आपण निर्धास्त असतो. बरं, ते 100 किलोमीटर जाण्यासाठी जे काय पेट्रोल आपल्याकडे असतं ते जर कमी झालं किंवा रिझर्ववरती आलं तर जी धाकधूक होते तीच धाकधूक घर चालवताना पण होते. सो या दृष्टीने जर आपण बघायला गेलो ना तर मी सांगेन की सगळ्यात पहिला इमर्जन्सी फंड आला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. फॉर एक्झाम्पल, आता आपण काही टार्गेट्स प्लॅन करतो. लग्न झाल्यानंतर मुलं होतील, मुलं झाल्यानंतर त्यांचं शिक्षण होईल, मग त्याच्यानंतर ते कामाला लागतील, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. पण मग याच्यातले छोटे छोटे टार्गेट्स तुम्ही पकडले पाहिजेत आणि त्यासाठी वेगवेगळी सेव्हिंग अकाउंट्स केली पाहिजेत. ओके.